आपण सर्व आज नारी शक्ती वंदन अधिनियम ह्या संदर्भात एक पीपीटी आम्ही आज तयार केलेली आहे आणि अतिशय सोप्या भाषेत ही पीपीटी आम्ही तयार केली म्हणजे आपल्या सर्वांना ह्या अधिनियम संदर्भात सविस्तर माहिती आम्ही आपल्याला देऊ। सर्वप्रथम मी आपल्या प्रेरणास्थळ असलेल्या राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांना नमन आणि वंदन करते। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2029च्या निवडणुकीपासून लोकसभा, विधानसभा महिला आरक्षण लागू करण्यासाठी एप्रिल महिन्यात संसदेत विशेष अधिवेशन बोलवले होते। 16 एप्रिल ते 18 एप्रिल हा महत्त्वाचं अधिवेशन बोलवलं गेलं होतं, परंतु महिलांना आरक्षणासारख्या विषयावर सुद्धा ऑपोजिशननी राजकारण केलं। केंद्र सरकारने मांडलेले बिल्स जे होते त्यांना मंजूर नाही होऊ दिलं, महिलांना आरक्षणात अडथळा निर्माण केली। भाजपाच्या मोदी सरकारने अतिशय प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत, दुसरीकडे ऑपोजिशनने मात्र नॅरो माइंडसेट सेट केला आणि त्यांनी ती भूमिका घेतली, परंतु हे फॅक्ट्स नाही आहेत। त्यामुळे या विषयावर भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकाऱ्यांना वास्तव स्थिती, आजची वस्तुस्थिती काय आहे आणि ह्याचा अपप्रचार ह्या बिल संदर्भात काय होतोय ह्याबद्दल आपण ह्या पीपीटी मध्ये चर्चा करूया। महिला आरक्षणाबाबत ऑपोजिशनच्या अपप्रचार आणि फॉल्स प्रोपगेंडा तर चोख उत्तर देण्यासाठी आपण ही पीपीटी तयार केलेली आहे। या प्रेझेंटेशनच्या पहिल्या भागात आपण जगामध्ये संसदेत महिलांचं प्रमाण किती आहे आणि काय काय आहे ते पाहूया। जगातील अनेक देशात महिला खासदार किती आहेत, आपल्या देशात किती आहे ह्याचं जरा आकडेवारी आपण कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला त्यात अधिक माहिती, आपल्याला ह्या गोष्टीची गंभीरता कळेल। अनेक क्षेत्रात आज जगभरात महिलांचं प्रचंड यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे। विमेन अराउंड द वर्ल्ड हॅव अचीव्ड मॅसिव्हली। महिला आज चंद्रापर्यंत पोहोचलेले आहेत, परंतु भारतातील महिलांना लोकसभेत अधिक प्रमाणात पोहोचण्यासाठी अजूनही अडथळे निर्माण केले जात आहेत, हे आपलं दुर्दैव आहे। आपण पुढच्या स्लाइड मध्ये हे बघूया, संसदेत महिलांचे सर्वाधिक प्रमाण असलेले देश कोणते कोणते आहेत। रुवांडामध्ये 64% असे महिला खासदार आहेत किंवा आमदार आहेत। क्युबामध्ये 57 आहे। युनायटेड अरब एमिरेट्स मध्ये 50% असे महिला आमदार किंवा खासदार आहेत। जगातील सर्वच संसदेत महिलांचा ऍव्हरेज रेशो जर आपण पाहिलं तर 27.5% आहेत। लॅटिन अमेरिका आणि करेबियन देशात सरासरी 37% आहे। युरोप, नॉर्थ अमेरिकन देशात सरासरी 33% आहे। एशियन देशामध्ये 22 ते 24% पर्यंत महिला संसदेत आहेत। आणि जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र ज्याला मानलं जातं भारताच्या लोकसभेत प्रमाण महिलांचं केवळ 13.8% आहे। हे किती कमी आहे विचार करा। यानंतर भारताच्या महिलांना आरक्षण सुरुवात कुठून झाली याच्या संदर्भात आपण ह्या दुसऱ्या भागात चर्चा करूया। 1992 मध्ये संसदेत घटना दुरुस्ती झाली आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालं। हे बिल 24 एप्रिल 1993 रोजी लागू झालं। त्यामुळे ह्या दिवशी आपण पंचायत राज दिन असं म्हणून साजरा करतो। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र 1994च्या लोकल बॉडी इलेक्शन्स मध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन्स मध्ये 33% महिलांना आरक्षण प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली। हे आरक्षण लागू करणारा महाराष्ट्र देशातला पहिला राज्य ठरला। त्यानंतर 2011 मध्ये महाराष्ट्रात महिलांना 33% ऐवजी 50% आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळात पास झाला। 2012 मध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारा महाराष्ट्र देशातला हा 9वा राज्य होता। प्रेझेंटेशनच्या पुढच्या भागात लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षण मिळवण्यासाठी संसदेत काय काय प्रयत्न झाले आणि केव्हापासून प्रयत्न झाले हे आपण पाहूया। आज आपण स्क्रीनवर पाहूया 1996 पासून 8 वेळा हा बिल संसदेत मांडला घ्यायचा प्रयत्न झालेला आहे, पण त्याला खरं यश म्हणलं तर 2023 मध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालेलं आहे। महिला आरक्षणासाठी संसदेत पहिले प्रयत्न 1996 मध्ये झाले, परंतु त्यात यश आलं नाही। त्यानंतर ही विविध सरकारच्या काळात
अनेक प्रयत्न झाले, मात्र काही ना काही कारणामुळे त्यांना सुद्धा यश प्राप्त झालं नाही. 2023 मध्ये माननीय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली इतिहास घडला असं आपण समजतो. नारी शक्ती वंदन अधिनियम संसदेत मंजूर झाला. या कायद्यानुसार लोकसभेत आणि सर्व राज्यात विधानसभेत महिलांना 33% आरक्षण देण्यात आलं होतं. त्याच प्रमाणात SC आणि ST साठी आरक्षित जागांमध्ये 1/3 जागांसाठी महिलांसाठी राखीव करण्यात सुद्धा आलेली. 2023 मध्ये कायदा तर मंजूर झाला, मग आरक्षण केव्हा लागू करायचं आणि केव्हा लागू झालं असतं ह्याच्यावर प्रश्न निर्माण झाला. या विधेयकानुसार हे आरक्षण लागू होण्यापूर्वी पहिले सेन्सस म्हणजे जनगणनाची आकडेवारी प्रसिद्ध होणं आवश्यक आहे. त्यानंतर मतदारसंघाचे डिलिमिटेशन होऊन महिलांसाठी राखीव जागा निश्चित झाल्या असत्या. मग ही प्रक्रिया पूर्ण व्हायला किती वेळ लागत असेल? म्हणजेच सेन्सस करणं, डिलिमिटेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टीला, या प्रक्रियेला किती वेळ लागत असेल? पहिली प्रक्रिया जनगणनाची. जनगणनेसाठी साधारणतः 11 ते 12 महिने म्हणजेच किमान 1 वर्ष लागतं. 2001 मध्ये आणि 2011 मध्ये जनगणना पूर्ण करण्यासाठी सुद्धा 1 वर्ष लागलं होतं. त्यानंतर डिलिमिटेशन करावे लागले असते, त्यासाठी सुद्धा साधारणतः 3 ते 5 वर्ष असं कालावधी लागली असती. आपण चार्ट पाहूया. तर पहिले जे 1952 मध्ये 1 वर्ष कालावधी लागली आणि चौथ्या वेळा जेव्हा जनगणना झाली जुलै 12, 2002 मध्ये, तेव्हा 6 वर्ष लागलेले. तर ह्या गोष्टीला, ह्या प्रक्रियेला टाइम खूप लागतं. या अगोदरच डिलिमिटेशन पाहिलं तर पहिले डिलिमिटेशन सोडून इतर सर्व डिलिमिटेशन साठी 4 ते 6 वर्ष लागले होते. यावेळी सुद्धा साधारणतः तेवढंच वेळ लागायची शक्यता होती. त्यामुळे महिला आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, संसदेत विशेष अधिवेशन हे बोलवले गेले होते. या अधिवेशनात 3 बिल मांडण्यात आले. आता 3 बिल संदर्भात आपण विचार करूया आणि बघूया काय काय बिल होते हे. पहिलं बिल असं होतं परिसीमन विधेयक म्हणजे डिलिमिटेशन बिल. यामध्ये नवीन आयोगाची स्थापना, रचना आणि इतर बाबी प्रस्तावित होते. तसेच डिलिमिटेशन साठी लेटेस्ट सेन्ससचा डेटा वापरण्यात तरतूद करण्यात यावी हे या बिल मध्ये होतं. दुसरं बिल काय होतं? युनियन टेरिटरीज लॉ अमेंडमेंट बिल 2026. या बिल मध्ये पुडुचेरी, दिल्ली, जम्मू काश्मीर मधील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या फेररचनाबाबत तरतुदी होत्या. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं बिल काय होतं म्हणजे ते कॉन्स्टिट्यूशनल 131st अमेंडमेंट 2026. या बिलमध्ये लोकसभा मतदारसंघात 543 अशी संख्या बदल करण्याचा प्रस्ताव पुढे मांडला होता आणि लोकसभेची मॅक्सिमम सदस्य संख्या 850 करण्यात यावी असं हे प्रपोज केलं होतं. आतापर्यंत आपण सगळे हे टेक्निकल गोष्टी, मागचा इतिहास काय होता हे सगळं समजून घेतलं. यातून संसदेत काय प्रश्न उपस्थित झाले असतील? तुमच्या आमच्या मनात सुद्धा या बिल संदर्भात बरेच प्रश्न उद्भवले असतील, तर त्याच्यावर आपण जरा विचार करूया. पहिला प्रश्न म्हणजे काय? पहिला, महिला आरक्षण बिल 2023 मध्येच मंजूर झालं, तर 2026 मध्ये विशेष अधिवेशन कशाला बोलवलं गेलं होतं? हे अधिवेशन महिला आरक्षण 2029 पासून लागू करण्यासाठी बोलवलं गेलं होतं. 2023च्या नारी शक्ती वंदन अधिनियमातील सेन्सस आणि डिलिमिटेशनच्या तरतुदीमुळे महिलांना आरक्षणाची अंमलबजावणी सुरू व्हायला कदाचित 2034 पर्यंत वाट बघायला लागली असती. त्यामुळे घटना दुरुस्ती करून आरक्षण पुढच्या लोकसभेपासून सुरू करण्यात यावी यासाठी हा विशेष अधिवेशन बोलवला गेला होता. दुसरा मुद्दा म्हणजे जे ऑपोजिशननी ह्या गोष्टीवर जास्त हाईप केलं म्हणजे डिलिमिटेशनमुळे दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व कमी होणार. त्यांनी हा मुद्दा फोर्स करून उपस्थित केला. जेव्हा डिस्कशन चालू होतं लोकसभेमध्ये ह्या बिल संदर्भात, तर तेव्हा त्यांची अशी शंका होती की दक्षिण भारताचे जे काही राज्य आहेत त्यांची प्रतिनिधित्व कमी होणार. असं अजिबात नाही आहे. केंद्र गृहमंत्री अमित शहाजी यांनी देशातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना म्हणजेच आपल्या युनियन टेरिटरीजला लोकसभा मतदारसंघात सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे लोकसभेची एकूण सदस्य संख्या 543 वरून 818 झाली असती व कोणत्याही राज्याचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी झालं नसतं.
उदाहरणार्थ आपण ह्या पुढच्या चार्ट मध्ये बघूया तर कर्नाटकामध्ये आजच्या काळात 28 असे खासदार आहेत आणि हा बिल जर मंजूर झाला असता तर भविष्यात 42 असे खासदार तिकडे निर्माण झाले असते. तेलंगणामध्ये 17 असे खासदार आहेत, तिकडे किमान 30 असे खासदार निर्माण झाले असते. आपण अजून हे सगळेच सदर्न स्टेट जे आपले आहेत ह्याची आकडेवारी जर पाहता आपण बघूया आजच्या काळात जर हा बिल पास झाला असता तर 195 एवढे खासदार सदर्न स्टेट्सला मिळाले असते. पुढचा प्रश्न असा आहे की लोकसभा आणि विधानसभेतलं महिला आरक्षण ओबीसी रिझर्वेशन का नाही आहे. त्याचं उत्तर असं आहे की संविधानात केवळ एससी आणि एसटी साठी राखीव जागांची तरतूद आहे. जनगणनेत केवळ एसटी आणि एसटीची गणना होते. स्वतंत्र भारतमध्ये कधीही जातीय जनगणना झालेली नाहीये, त्यामुळे ओबीसी किंवा इतर जातींची अधिकृत आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. अजून एक प्रश्नावर खूप मुद्दा आणि ऑपोजिशनने हाईक केलं होतं, म्हणजेच महिला आरक्षण मुस्लिम आरक्षण का नाही, महिलांना आरक्षित मुस्लिम जागा का नाही. संविधानात धर्म आधारावर आरक्षण देण्याचं तरतूद नाही आहे, ह्याचं तो उत्तर आहे. अनेकांनी असं प्रश्न उपस्थित केला की महिला आरक्षण लागू करण्याची एवढी का घाई आहे, एवढं का आपल्याला 2029 2034 तेव्हा का नाही लागू करत आहात. आपण आता चार्ट पाहू शकतो. परत 1952 मध्ये महिला खासदारांची संख्या 24 होती आणि आज आपण पाहतो 2024 मध्ये 74 असे महिला खासदार आपल्या लोकसभेत आहे. ही आहे आपली भारताची आजपर्यंत झालेले सर्व लोकसभा निवडणुकीत किती महिला खासदार निवडून आलेले त्याची माहिती. 1952 मध्ये पहिल्या लोकसभेत महिला खासदारांचं प्रमाण 4.4% होतं. 2019 मध्ये ते सर्वाधिक 14.4% झालं, म्हणजेच 10% वाढ झालेली आहे आणि 67 वर्ष लागले हे एवढं वाढ होण्यासाठी. याच स्पीडनी जर आपण वाट पाहत राहिलो तर लोकसभेत 33% आरक्षण जर आपल्याला मिळायला लागलं, वाट पाहावं लागेल तर कदाचित आणखी 125 वर्ष आपल्याला 33% पर्यंत पोहोचायला लागतील. महिला आरक्षण लागू करण्याची घाई का होती असा प्रश्न ज्यांनी केला त्यांनीच हा उत्तर द्यावं की महिला खासदारांचं प्रमाण 33% होण्यासाठी 125 वर्ष आजच्या महिलांना थांबायची गरज आहे का. एवढा वेळ तुम्ही आम्हा महिलांना थांबवणार आहात का. आणखी एक प्रश्न आहे. 2024च्या लोकसभेत निवडणुकीत आताच्या 543 मतदारसंघात 33%च महिलांना आरक्षण द्या. आज जेवढे आहेत, जेवढे खासदार आहेत त्यातच तुम्ही 33% महिलांना आरक्षण द्या. कारण 2023च्या बिल मध्ये महिला आरक्षण लागू करण्यासाठी सेन्सस आणि डिलिमिटेशन आवश्यक आहे. 2021च्या जनगणनेत कोरोना काळामुळे ते जनगणना होऊ शकली नाही, त्यामुळे 2024 मध्ये लोकसभा निवडणुकी अगोदर जनगणना व डिलिमिटेशन होणं शक्यच नव्हतं. दुसरी बाब म्हणजे समजा सध्याच्या 543 लोकसभा मतदारसंघात 33% महिला आरक्षण लागू जरी केला तर आपल्याला केवळ 181 असे जागा महिलांसाठी राखीव होतील. उलट त्यापेक्षाही मोदी सरकारच्या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागा वाढून 816 जर झाले तर 2029 मध्ये 33% जर आरक्षण लागू झालं असतं 272 किमान 300 महिला खासदार आज आपल्या देशाला मिळाले असते. पुढे आपण पाहूया लोकसभा मतदारसंघ हे वाढवण्याची काय आवश्यकता आहे. ह्याचं उत्तर आपण बघूया तर 1977 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा देशात 543 असे मतदारसंघ होते आणि तेव्हाची लोकसंख्या जर आपण पाहिली तर 54 करोड लोकसंख्या होती. आज देशाची लोकसंख्या 147 करोड आहे, परंतु मतदारसंघ 543च आहे. परत एकदा आपण चार्ट बघितलं तर दिल्लीत आज लोकसभेचे मतदारसंख्या 7 आहेत. तिकडे प्रत्येक मतदारसंघाला 21 लाख एवढे वोटर्स आहेत, ॲव्हरेज वोटर्स आहेत. महाराष्ट्र सारखं स्टेट पाहिलं तर इकडे 48 आपले असे खासदार आहेत आणि तिकडे ॲव्हरेज वोटर जर आपण पाहिले 19.35 लाख. आता यापुढे देशातली सर्वात जास्त मतदार असलेले मतदारसंघ आपण पाहूया. मल्काजगिरी तेलंगणामध्ये एक आहे मतदारसंघ, तिकडे किमान 37.79 लाख वोटर्स आहेत. ठाणेमध्ये आपल्या महाराष्ट्रात किमान 25 लाख वोटर्स आहेत.
तसंच महाराष्ट्रात सर्वात जास्त मोठे मतदारसंघ जर पाहिले, ठाणे आहे, मावळ आहे, शिरूर आहे, उत्तर मुंबई आहे, पुणे आहे, 25 लाख ते 20 लाख वोटर्स एका MP ला सांभाळावं लागतात. आता मलाच प्रश्न असा उद्भवतो की एक खासदाराला 20 लाख पब्लिक याचा प्रतिनिधित्व करावं लागतं. हे काय सोपं वाटतं का आपल्याला? 2024च्या निवडणुकी आपण जर पाहिल्या तर नांदेड लोकसभा मतदारसंघात किती वोटर्स होते? 18,51,843 इतके वोटर्स होते. लोकसंख्या दृष्टीने विचार केलं तर ती सुमारे 40% अधिक आहेत. मतदारसंघाची संख्या वाढली, देशाचे सर्वच मतदारसंघ सुद्धा आकार कमी होणार. प्रत्येक मतदारसंघाची संख्या मतदार सुद्धा कमी होतील. प्रशासकीय सुलभता निर्माण होईल. लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष आणि खासदारांचा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष सोपं होईल. पुढे प्रश्न असे आहेत की भारतात यापूर्वी लोकसभेच्या एकूण मतदारसंघाची संख्या बदल झाली होती का? याचे उत्तर आपण ह्या चार्ट मध्ये बघूया. 1952 मध्ये आपण पाहू शकतो खासदारांची संख्या 489 होते आणि आजचं 543 आहे. आपण ह्या कन्क्लुजन वर येऊया की आता आपला हा PPT प्रेझेंटेशन सुद्धा संपायला आलेलं आहे. ह्या कन्क्लुजन वर येऊया की पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने 2029च्या लोकसभा निवडणुकीपासून महिलांना 33% आरक्षण लागू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु महिला आरक्षण लागू झालं तर कदाचित मोदी सरकारला श्रेय मिळेल या शंकेपोटी विरोधी पक्षांनी साथ दिली नाही. घटना दुरुस्ती मंजूर झाली असती तर 2029च्या निवडणुकीपासून लोकसभेत आणि विधानसभेत 33% महिला आरक्षण मिळाले असते. महिलांचं नवीन नेतृत्व समोर आलं असतं. निर्णय प्रक्रियेत जास्त महिलांचा सहभाग वाढला असतं. परंतु ऑपोजिशनने ह्या गोष्टीचा सुद्धा विरोध केला. केंद्र सरकारने देशाच्या सर्वच राज्यातील लोकसभा मतदारसंघाची संख्या 50% वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे कोणत्याही राज्याचं रिप्रेझेंटेशन कमी होणार नाही. परंतु यालाही विरोधी पक्षांनी नाकारलं. लोकसभा मतदारसंघात वाढवणे लोकांचे आणि प्रशासनाचे सोयीचे झाले असते, हे सुद्धा ऑपोजिशनने विरोध केला. ऑपोजिशनने विरोधासाठी जे मुद्दे मांडले त्या सर्व मुद्द्यांना पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आणि केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहाजी यांना ऑन रेकॉर्ड त्यांनी उत्तर दिलेले. तसं बघितलं गेलं तर माननीय अमित शहाजी यांनी तर लोकसभेत सांगितलं होतं ऑपोजिशन जर तयार असेल तर आपण ह्या सभागृहाचं कामकाज 1 तासासाठी स्थगित करूया आणि आपण एक नवीन अमेंडमेंट तयार करूया. ह्या गोष्टीला सुद्धा ऑपोजिशननी नकारलं. यातून एकच फक्त बाब सिद्ध होते, म्हणजे ऑपोजिशनला महिला आरक्षण लागू होऊ द्यायचंच नव्हतं. विरोधी पक्षाची ही भूमिका महिला विरोध आहे, महिलांच्या घात करणारी ही भूमिका आहे. महिलांचं आरक्षण अंमलबजावणी अडथळा निर्माण करून विरोधी पक्षात त्याला आपलं विजय समजतात. आपण बघितलं असेल संसदेपासून तर रस्त्यापर्यंत त्यांनी सेलिब्रेशन केलेले आहेत. परंतु त्यांचं विजय मी कदाचित मानत नाही. तर हे नारी शक्तीचा हक्काचा पराभव आहे. माननीय पंतप्रधान यांच्या सरकारने महिला सक्षमीकरण म्हणजेच विमेन एम्पॉवरमेंट वर जोर दिलाच आहे. सोबतच महिलांच्या नेतृत्वाखाली भरपूर विकास स्पीडअप केलेला आहे. लोकसभेत आणि विधानसभेत 33% आरक्षण मिळालं हा विमेन लेड डेव्हलपमेंट स्पीड करणारा प्रामाणिक प्रयत्न ह्याचा भाग आपल्या सरकारने मांडला होता. भारतीय संस्कृतीत महिलांना आदिशक्तीचं स्थान आहे. महिलांना फक्त तोंडी सन्मान नको आहे, त्यांचा हक्क त्यांना हवे. आमची महिला सक्षम आहे, त्यांना कोणतीही सवलत नको, पण त्यांना संधी हवी आहे. परंतु ऑपोजिशनने हे केवळ राजकारणापोटी महिलांना सुद्धा संधी नाकारली. आज आपण 21व्या शताब्दीत राहतो. ज्या देशात आपण भारत माता हे म्हणतो, त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच संसदेत महिलांचा आवाज बुलंद होणे ही काळाची गरज आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम हा केवळ एक कायदा नाही, तर आपल्या देशातल्या महिलांचं स्वप्नांना मिळालेली एक भरारी आहे. आज आपण पाहतो तर चंद्रापर्यंत महिला पोचलेल्या आहेत आणि एवढे चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. हा कायदा बनवला असता तर संवेदनशीलता, प्रॅक्टिकॅलिटी, इम्प्लिमेंटेशन
ह्या सगळ्या गोष्टीत महिलांचं मोठं योगदान झालं असतं. अनेकांना वाटतं की राजकारण हे महिलांचं काम नाही आहे, पण मी सांगू इच्छिते, आम्ही जिजाऊचे मुली आहोत, आम्ही अहिल्यादेवीचे मुली आहोत, आम्ही राणी लक्ष्मीबाईच्या मुली आहोत, सावित्रीबाईंचे मुली आहोत, रमाईंचे लेकी आहोत. आमच्या महिलांना जेव्हा जेव्हा संसदेत पाऊल पुढे ठेवलं तेव्हा तेव्हा आपल्या कर्तबगारीने त्यांनी खरंच इतिहास घडून दाखवलेला आहे. लोकसभा आणि विधानसभा महिलांना 33% आरक्षण मिळवून देणं हे आपलं राजकीय अजेंडा नाही आहे, पण हे आपलं दृढ निश्चय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आज न उद्या हा स्वप्न निश्चित आपण पूर्ण होताना पाहूया. नारी शक्ती हा तिचा हक्क मिळवण्याशिवाय थांबणार नाही. शेवटला मी एवढंच बोलणार, आपला नाही तू सबला आहेस, नव्या युगाची तू दिशा आहेस, संसदेत तुझं पाऊल पडू दे, लोकशाहीच्या मंदिरात आवाज तुझा घुमू दे. सर्वांना मी माझ्या मनापासून इकडे धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नारी शक्ती.